तुम्हालाही आज माझ्यासारखा भाजी खायचा कंटाळा आला आहे तर चला आज आपण बनवूया तंबाट्याची चटणी. कारण मला तर खरंच खूप कंटाळा आला होता आज भाजी खायचा. मला इच्छा नव्हती आज भाजी खायची, म्हणून म्हटलं काहीतरी चटणी बनवूया आपण. पण काय बनवायची तेच विचार चालला होता. मग फ्रीज उघडलं, फ्रीजमध्ये टमाटे दिसले, म्हटलं मग चला आता टमाट्याची चटणी करू. तर त्यासाठी 2 कांदे घेतले, 1 टमाटा घेतला, ते बारीक कट करून घेतलं आणि लगेच इकडे कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, मोहरी टाकली, बारीक कट केलेला कांदा टाकला आणि तो छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. त्याच्यात मीठही टाकलं होतं. तर तो असा परतला आणि त्याच्यामध्ये लगेच वरतून लाल तिखट, हळद, धना पावडर टाकलं आणि मग वरतून आपण बारीक कट केलेले टमाटेही टाकले. ते छान असे तेलात परतवून घेतले आणि झाकण ठेवून 5 मिनिटं, जास्त टमाटे शिजायला जास्त टाईम नाही लागत, 5 ते 6 मिनिटात टमाटे छान असे मऊसर होऊन जातात. तर इथे टमाटेही शिजले. आणि मी दरवेळेस बनवते ना, दरवेळेस मी शेंगदाण्याचं कूट नाही टाकत, अशी साधीच बनवते. पण ह्यावेळेस मला शेंगदाण्याचं कूट टाकायचं होतं त्याच्यामध्ये. मग इथे आता ते छान असे मऊसर झाले आणि शेंगदाण्याचं कूट टाकला त्याच्यामध्ये. शेंगदाण्याचं कूटही त्याच्यात छान असा परतवून घेतला. परतवून झाल्यानंतर तुम्हाला इथे जर भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत, भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि पोळीसोबत पण छानच लागते ती. तर चला इथे आपली चटणी तयार झाली. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. थँक्यू. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक